स्वभाव आहे त्याचा. आता त्या विंचवाची आग किती असेल, काय वेदना असते. पाय काढला, एवढा मोठा काळा काळा विंचू आहे. काय केलं माहितीये का, नाथबाबांनी तो पाय काढला आणि स्वतःच्या हातानं तो विंचू उचलला महाराज. बघा आता हातानं उचलला, तो पुन्हा चावला, तो बाहेर काढला पाण्याच्या. तो पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये जातोय. नाथबाबा त्याला पुन्हा पुन्हा बाहेर काढत आहे. एका जणाने विचारलं, म्हणले बाबा तुम्ही पागल झालात का? म्हणे काय झालं? अहो तो तुम्हाला किती वेळ झाला म्हणे चावत आहे आणि तुम्ही त्याला बाहेर काढत आहे. नाथबाबानं उत्तर दिलं, हे बघ म्हणे बाळा, स्वभाव त्याचा आहे दंश करण्याचा आणि स्वभाव माझा आहे म्हणजे त्याचा जीव वाचवण्याचा. त्याचा स्वभाव तसा आहे म्हणून माझा स्वभाव मी तसा करेल हे शक्य नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्यासोबत कोण कसं वागतं याचा विचार करायचा नाही, आपण कोणाशी कसं वागतो याचा विचार करायचा. ही शिवपुराणाची शिकवण सांगितलेली आहे. भगवान शिवाला दीपदान केल्याचं पुण्यपत्रामध्ये पडलं. दुसरा जन्म मिळाला. तो एका राजाच्या घरी राजपुत्र म्हणून जन्माला आला. आदल्या जन्मातलं पुण्य शिल्लक आहे म्हणून आदल्या जन्मामध्ये मी काय केलं हे सगळं त्याला माहिती आहे. आता हे सगळं माहित असताना त्यानं आपल्या नगरामध्ये दवंडी पेटली. रोज संध्याकाळच्या वेळेला दीपदान झालं पाहिजे. संध्याकाळ झाली की नगर असं नयनरम्य दिसायचं, शिशोभित दिसायचं महाराज. आणि भगवान शिवाची कृपा झाली, तोही जन्म याचा संपला. आणि तिसऱ्या जन्मामध्ये बघा, भगवान शिवाला एक दीपदान केलं तर भगवान शिवानं त्याला कुबेर पदाची पदवी बहाल केली महाराज. देवांचे कोषाध्यक्ष झाले, ज्यांचं नाव आहे कुबेर, माता पार्वतीच्या सांगण्यावरून. मग आणि मी तुम्हाला सांगितले, भगवान शिवाला आम्ही पाणी टाकतो, ठीक आहे, पाणी टाका, सगळ्या गोष्टी करा, नमस्कार करतो महाराज. नमस्कार कसा करतो आम्ही भगवान शिवाला? ते भगवान महादेवाची जी पिंडी असते ना, त्या पिंडीवर डोकं ठेवतो आहे ना. इथं तुम्ही चुकता. पिंडीला आपल्या केसांचा स्पर्श होता कामा नये. का? कारण ती खालची जी शाळुंक आहे, जे खालचा भाग, ती माता पार्वती आहे. आणि माता पार्वतीला आपले केस लागू देणं म्हणजे हे महापाप सांगितलेलं आहे. काही काही लोकांना सवय असते, तिथं जाऊन त्या महादेवाला कुंकू लावतात, महादेवाच्या कपाळावरचं काढून आपल्या कपाळावर लावतात. अजिबात तसं करायचं नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहे. आम्ही करायला जातो एक आणि ते होऊन बसते दुसरं महाराजा. म्हणून सांगतो, तिथं गेल्यानंतर दुरून नमस्कार करा, पाणी टाका. आम्ही स्टीलच्या लोटांना पाणी टाकतो, पण स्टील म्हणजे लोखंड आहे. स्टील म्हणजे लोखंड आहे. लोखंडाचा स्पर्श झालेलं पाणी देवाला कोणत्याच वाहू नये महाराज. एक तर पितळेचा तांब्या असावा, नाही तर मग तांब्याचा तांब्या असावा, त्यानं व्हायचं महाराज. ते करत असताना चित्त एक चित्त असावं. कोणाचा वाईट विचार नको, कोणाचा चांगला विचार नको. फक्त पंचाक्षरी मंत्र आपल्या जवळ असावा. ही शिव महापुराण सांगत आहे. आणि बघा ना, कुबेर पदाची प्राप्ती झाली महाराज. कुबेर पद या ठिकाणी बहाल झालं. सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि सगळे देवता भगवान शिवाच्या जवळ जाऊन भगवान शिवाला विवाहासाठी मनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण भगवान शिव समाधीमध्ये. काय करावं काही सुचेना महाराज. अशातच नारायण एकदा कैलासामध्ये गेले आणि नारायण सांगत आहे, म्हणले प्रभू, म्हणे काय विवाह करा ना. म्हणे करणार नाही. अहो म्हणले पण विवाह नाही केला तर पृथ्वी संतुलन. अहो म्हणे मी वैरागी, मी संन्यासी आहो ना, मी करणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, माझा त्रिशूळ काय सांगतो, माझा डमरू काय सांगतो, ज्या मायेचा मी पती आहे ती माया काय सांगते. नंदी समोर आहे महाराज. बघा ना, भगवान शिवाच्या समोर नंदी बसलेला आहे. पण एक मंदिर असं आहे का भगवान शिवाच्या समोर नंदी एका पायावर उभा आहे, 3 पायावर बसला. याचं कारण काय? ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला वैराग्याची भाषा नंदीनं महादेवाला शिकवलेली आहे. म्हणजे नंदीकडून आज भगवान शिव ज्ञान घेत आहेत महाराजा. आणि ते ज्ञानवापी कुठे? ती सुद्धा काशीला आहे. पुढं ती ज्ञानवापीचं मग नंतर ते मस्जिद वगैरे झाली, पण ती ज्ञानवापी जिथून ज्ञान वाहत असतं सदोदित. आणि नंदीनं भगवान शिवाला ज्ञान सांगितलेलं आहे महाराज.
फार सुंदर वर्णन आहे. आणि भगवान विष्णूला नंदी काय उपदेश करतोय ते बघा. चला सगळे हात वर. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. हाथ वर. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. महादेव से निराला यहाँ कोई नहीं. हाथ वर करा. रोज सांगा. महादेव से निराला कोई और नहीं. महादेव से निराला कोई और भोलेनाथ से निराला
कोई नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं, 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 भोलेनाथ से निराला कोई नहीं, या समोर या समोर 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 माया जब जब करवट बदले आगे माया जब जब करवट बदले पाप चमकते अगले पिछले ओ मुझको बचाने वाला भोलेनाथ से निराला यह कोई नहीं. बर दादा मी काय म्हणत आहे ते भोले बाबा निघाले का एक तास म्हणजे तिकडे गेले ना हा मग जमते एक तासात आपण इकडचं इथे जागेवर तुम्ही सरका ना समोर समोर थोडशा उद्यापासून तिकीट ठेवा बरं इथं मग पाहू एकही नाही एक आता कुठं बसवता आता झालं लिमिट संपली आता कठीण आहे बघा आता फार सुंदर आहे महाराज लक्ष बोलू नका कृपा करून बोलू नका माहितीये का नंदीनं भगवान शिवाला ज्ञान प्रदान केलंय भारतामध्ये असं कुठं बघायला मिळणार नाही. आता एक दिवसची घटना आहे चित्रकूट पर्वतावर माता अनसुयेचा आश्रम आहे. चित्रकूट बघितलं का कथा कुठं सुरू आहे इकडे तिकडे कोण पाहता चित्रकूट पर्वतावर माता अनसुया आणि अत्रि ऋषींचा आश्रम आहे. एक दिवस जगाला पावन करणारी भगवती गंगा प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाली. बोलू नका ना मावशी कशाला बोलता उगीच हा बोलू नका तोंडावर कुलपच ठेवा. आणि ती भगवती गंगा माता अनसुयेच्या जवळ गेली नमस्कार केला. अनसुयेसारखी पतिव्रता मृत्यू लोकामध्ये दुसरी होणे नाही महाराज. माता अनसुयेने स्वागत केलं. गंगे तुला या ठिकाणी काय यावं लागलं. माता भगवतीने सांगितलं सगळ्या लोकांचे पाप मी धुवत असते. जोही माझ्या जवळ येतो तो मला पाप देण्यासाठी येतो. कोणी माझी चौकशी करण्यासाठी येत नाही. आणि या जगामध्ये एक केवळ पुण्यवान तू आहेस का जे माझे पाप क्षमवू शकतेस. माता अनसुया म्हणजे तुझी काय इच्छा आहे. त्यावेळेला भगवती गंगा म्हणले आई जे 12 महिन्याचं पुण्य आहे 1 वर्षाचं पुण्य आहे ते जर तू माझ्या पदरामध्ये टाकशील तर मी पुन्हा पाप विनाशिनी होईल. मी पुन्हा पावन होईल आणि पुन्हा सगळ्या लोकांचे पाप धुण्यासाठी मी समर्थ वाहणार आहे. माता अनसुया विचार करते आणि माता अनसुयेनं थोडीशी युक्तीच लढवली. आणि माता अनसुया तिला म्हणायला लागली ठीक आहे आज दिवस कोणता आहे म्हणजे वैशाख शुक्ल सप्तमी. वैशाख महिन्यामधली सप्तमी. ठीक आहे हरकत नाही. मी माझं पुण्य तुला देते पण तुला एक वचन मला द्यावं लागलं. म्हणे काय. वैशाख शुक्ल सप्तमीच्या दिवशी
एका दिवसासाठी तुला चित्रकूटावर यावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. आईनं काय केलं माहितीये का महाराज? 1 वर्षाचं पुण्य तिच्या पदरामध्ये टाकलं, गंगेला पावन केलं आणि गंगेनं वचन दिलं महाराज, आजही वैशाख शुक्ल सप्तमीच्या दिवशी गंगा काशीला राहत नाही. जर त्या दिवशी स्नान करायचं झालं किंवा पाप धुवायचं झालं तर चित्रकूट पर्वतावर जात चला. चित्रकूट पर्वतावर भगवती गंगेचं प्रागटीकरण झालं आणि त्या ठिकाणी भगवती गंगा शिवाशिवाय राहू शकत नाही. जिथं जिथं गंगा आहे तिथं तिथं शिव आहे. कळलं का? जिथं जिथं गंगा आहे तिथं तिथं शिव असतोच महाराज. आणि भगवती गंगेसाठी माता अनसूयेनं शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या शिवलिंगाला आपल्या पतीच्या नावावरून नाव दिलं. ते शिवलिंग म्हणजे अत्रेश्वर शिवलिंग महाराज. जर पाप धुवायचं असेल ना, चित्रकूटावर जात चला वैशाख शुक्ल सप्तमीला. त्यानंतर दुसरा प्रसंग या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रसंग असा आहे शिवकथेमध्ये, शिवपुराणाच्या अनुसार, एक ब्राह्मण कुमारी आहे. बालपणामध्ये हिचा विवाह झाला, पण ती बालविधवा झाली. बालविधवा झाल्यानंतर तिने विचार केला की आता माझा रक्षक कोणी नाही, माझा तारणहार कोणी नाही. घोर अरण्यामध्ये गेली आणि त्या पर्वतावर जाऊन भगवान शिवाची तपश्चर्या करायला लागली महाराज. आणि 1 वर्ष निघून गेले. जी बालिका होती ती आता तरुणी झालेली आहे. एक दंभ नावाचा राक्षस त्या रस्त्याने जात होता. त्याची वाईट दृष्टी हिच्यावर पडली आणि तो हिला विवाहासाठी आग्रह करू लागला. तिनं सांगितलं, मी विधवा आहे, मी लग्न करू शकत नाही, परपुरुषाचा विचार करणं माझ्यासाठी पाप आहे. त्यावेळेला त्याने विचार केला, म्हणजे हिला बळजबरी आपल्या राज्यामध्ये न्यावं, बळजबरीच्या सोबत विवाह करावा. त्याने हात पकडला, बळजबरी करून नेऊ लागतो. त्यावेळेला भगवान शिवाला हाका मारल्या. भगवान शिव प्रत्यक्ष प्रकट झाले महाराज. आपल्या त्रिशूलानं त्या दानवाचा, दंभाचा वध केला, दर्शन दिलं. ती ब्राह्मणी साध्वी आहे आणि ती भगवंताला म्हणते, प्रभो, मी जे काही आजपर्यंत तप केलं, जे अनुष्ठान तुमचं मांडलं, मी जे काही तुमचं नामस्मरण केलं प्रभो, पण माझ्यासाठी तुम्हाला कष्ट झाले, मला क्षमा करा. भगवान शिव म्हणले, नाही ग, तू मला माझ्या कन्येसारखी आहेस, तू मला माझ्या कन्येसारखी आहेस. आणि भगवान शिव म्हणतात, तू आता तुझं शरीर भस्म कर, ते भस्म मला अर्पण कर. तुझ्यापासून याच पर्वतावरून एक धारा प्रवाहित होईल. तुझ्या काठावर जो कोणी तप करेल, ते मग महिना, 1.25 महिना, 6 महिने अनुष्ठान जे सांगितलं बघा, जर तप करायचं असेल तर या नदीच्या काठावर करायचं महाराज, लवकर फलप्राप्ती होते. जो कोणी तुझ्या काठावर तप करेल ना, तत्क्षणात त्याला फळ मिळेल. आजपासून तू शिवकन्या झालीस. जितक्या काही पवित्र आहे, गंगा, यमुना, सरस्वती, त्याच्यापेक्षाही महाराज बघा, आता ही नदी पवित्र सांगितलेली आहे का? कारण ही साक्षात शिवकन्या आहे. वैशाख शुक्ल सप्तमीच्या दिवशी भगवती गंगा, प्रयागराज तीर्थ सगळे चित्रकूटावर स्नान करायला जात असतात. आणि एक दिवस असा असतो ज्याला शिवरात्री म्हणतात. त्या शिवरात्रीच्या दिवशी हे सगळे तीर्थ या नदीमध्ये स्नान करायला येतात. मग ही नदी किती पवित्र आहे. वरदान दिलं, तुझ्या आजपासून तू अमर होशील. कोण्याच नदीची प्रदक्षिणा केल्या जात नाही, पण हिची परिक्रमा आहे महाराज. ना गंगेला परिक्रमा आहे, ना यमुनेला परिक्रमा आहे, ना सरस्वतीला परिक्रमा आहे, पण हिला परिक्रमा आहे महाराज. आणि जो कोणी तुला शरण येईल त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता, सामर्थ्य, बळ तुझं राहील महाराज. तू तुझ्या तपापासून अमरतत्व प्रदान केलं, म्हणून आजपासून या क्षेत्राला अमरकंटक हे नाव पडेल. आणि
तुझी जी धारा आहे या धारेला रेवा हे नाव पडेल महाराजा. रेवा नदी, रेवा तीरी तप करूयात. मला सांगतो, जर रेवेच्या तीरावर तप केलं तर तुमचं सगळं पाप जळून आपोआप भस्म होतं. भगवान शिवाची कृपा होते. पण ती रेवा पुढे दुसऱ्या नावानं प्रचलित झाली महाराज, आणि ते नाव म्हणजे भगवती नर्मदा. आणि तिला वरदान दिलं, नर्मदे, जर कोणाला शिवलिंगाची पूजा करायची असेल तर ते तीर्थस्थळावरून घरी आणावं, धान्यामध्ये ठेवावं, त्याचा अभिषेक करावा, प्राणप्रतिष्ठा करावी, तेव्हा त्याच्यामध्ये ज्योती स्वरूप होईल. पण तुझ्या पात्रामधून साधा दगड जरी उचलून नेला तर त्या दगडामध्ये माझा वास असेल, काही करण्याची गरज नाही. पुष्कळ लोकांचा प्रश्न असतो, घरामध्ये महादेवाची पिंड असावी का? असावी. 3 इंचाच्या वरती ती पिंड नसावी. आणि जर ते आणायचंच असेल महाराज तर कुठंच जाऊ नका, सरळ सरळ ओंकारेश्वर क्षेत्राला जा. त्या ओंकारेश्वरे भगवान नर्मदे, पहिले माता नर्मदेची परिक्रमा करायची, स्नान करायचं, भगवंताचं दर्शन करायचं, दर्शन करून पुन्हा माता नर्मदेच्या जवळ यायचं आणि नर्मदेला विनंती करावी लागते. तसा दगड उचलून आणता येत नाही. तिला म्हणायचं की आई, पूजेसाठी मला शिवलिंगाची आवश्यकता आहे आणि तो तू मला दे. परवानगी मागायची आणि तिथून नर्मदेश्वर घेऊन यायचा महाराज. जेवढं कुठल्या शिवलिंगाला महत्व नाही तेवढं नर्मदेश्वराला महत्व आहे. रेवा तिरे तप करूयात, ती भगवती नर्मदा महाराज. परिक्रमा करायची, सगळ्या गोष्टी भरपूर सांगितलेल्या आहेत. वर्णन इतकं सुंदर आलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर भगवान शिवानं सर्व देवमय रथाची स्थापना केली. सर्व देवमय रथावर सगळ्यात पहिले ध्वजावर आहेत सूर्यनारायण. सूर्यनारायणाच्या मध्यभागी आहे पृथ्वी, पृथ्वीच्या बाजूला आहे चंद्र, चंद्रांच्या बाजूला नाना प्रकारचे उपग्रह, त्याच्यामध्ये सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हे सगळे. आतमध्ये 33 कोट देवता. आता 33 कोट देवतांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आता 33 कोटी देवता म्हणजे काय असेल हो? संख्या नाही सांगितली. आमचा संभ्रम होतो, लोक आम्हाला म्हणतात तुमच्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव कधी असतात का? अरे बाबा, 33 कोटी देव म्हणजे कोणा संख्या नाही सांगितलेली आहे. 33 कोटांची. कोट म्हणजे या ठिकाणी प्रकार. 33 प्रकार देवता आहेत. त्या 33 प्रकारच्या देवतांकडे पृथ्वीचं संतुलन दिलेलं आहे. म्हणजे ते देवतांचं मंत्रिमंडळ आहे महाराज. बघा त्याच्यामध्ये कोण कोण आहे. सगळ्यात पहिले नवग्रह. आकडे मोजत चला, नाही तर मग नाव तुम्ही सांगा, आकडे मी मोजतो. काय करता? काय करता? नक्की मोजता? मला माहिती तुम्ही तेच करणार आहे. दुसरं बघा आता, 9 प्रकारचे ग्रह, 16 प्रकारच्या मातृका. किती झाले? 9 6. सरळ सरळ गणित आहे ना. 9 आणि 16. अरे कसं केलं सारखंच आहे ना. कसं केलं सारखंच आहे. 25 उत्तर येणार. 9 6 15 धरले आणि 1 1 2 केला तरी 25च आहे ना तिथं. हाय, मला कन्फ्युज करता तुम्ही लोक. किती झाले? 25. त्यानंतर 5 प्रकारचे दिग्पाल सांगितलेले आहे. किती झाले? 30. आता 3 कोण असेल? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. किती झाले? 33. त्यापैकी ब्रह्मदेवाकडे काम दिलेलं आहे सृष्टीची निर्मिती, भगवान विष्णूकडे काम दिलेलं आहे पालन पोषण, आणि भगवान महेश्वराकडे पृथ्वीचा संहार. नवग्रह संतुलन निर्माण धरून ठेवतात महाराज. नक्षत्र धरून ठेवतात. म्हणून आता 27 नक्षत्र आहे आणि त्या 27 नक्षत्रामध्ये काही ऋतू सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मग वर्षा ऋतू, त्याच्यामध्ये पाऊस असतो, शरद ऋतू, थोडीशी थंडी, शिशिर ऋतूमध्ये चालला. आता वसंत ऋतूमध्ये निर्माण सांगितलेलं आहे. असे ऋतू निर्माण झाले. चंद्रामध्ये शीतलता, सूर्यामध्ये तेज, ही प्रखरता सांगितलेली आहे. 16 मातृका सांगितलेल्या आहे. आता या 16 मातृका म्हणजे 16 प्रकारच्या देव्या सांगितलेल्या आहे. आणि या 16 प्रकारच्या शक्तीने ही जी धरती आहे, ही जी पृथ्वी आहे, ही सामर्थ्यवान झालेली आहे महाराज. 5 प्रकारचे दिग्पाल सांगितलेले आहे. ते 5 प्रकारचे दिग्पाल म्हणजे आपल्या पितरांचं कार्य करत असतात. समजलं का?
त्यानंतर नरकाची या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. सर्व देवमय रथ आहे. त्या सर्व देवमय रथामध्ये 33 कोट देवता स्थापन झाल्या महाराज. पृथ्वीचं भ्रमण सुरू आहे आणि पृथ्वीचं भ्रमण करता 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 भगवान शिव कैलास पर्वतावर आले आणि कैलास पर्वतावर राहून दक्षाच्या घरी सतीचा अवतार झाला. बा आता प्रसंग कुठून कुठं आला. काल माता सती भस्म झाली आणि आज या ठिकाणी वर्णन आहे का सतीसोबत देवाचा विवाह झाला. पुन्हा तोच प्रसंग. त्याच्यानंतर कालांतराने आता सतीला असं का करावं लागलं. माता सतीला असं का करावं लागलं. कारण समोर गणेशाची निर्मिती होणार होती आणि गणेशाची निर्मिती ही सतीच्या हातून नव्हती तर ती पार्वतीच्या हातून आहे महाराज. म्हणून दुसरा अवतार धारण करण्यासाठी माता सतीला ही लीला करावी लागले. साधारण स्त्री नाही, ती जगत जननी आहे. मी काल तुम्हाला सांगितलं. विचार करा, माता सती सारखी जर माहेरी टिकू शकत नसेल तर तुमची आमची काय गत महाराजा. विचार करा, काय देतो आम्ही त्या मुलीला, काय देतो. सतीची आई तिला म्हणते, म्हणे बाळा प्रत्येक क्षणी तुझी मला आठवण येत होती. हेच ना, मुलीला जन्म द्यायचा, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपायचं, 17-18 वर्ष तिचं रक्षण करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या महाराज. आणि शेवटी कोणातरी परक्याच्या हातामध्ये देऊन तिला परस्वाधीन करून टाकायची. पहिल्यांदा माहेरी आली. माहेरी आल्यानंतर तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं माहेर व्यवस्थित आहे. तुमचे आई वडील गेले, माहेर तुमचं संपलं. तिथं गेल्यानंतर भावजाईनं व्यवस्थित स्वागत केलं. 2 दिवस सुखानं राहायचं. भावाच्या भावजाईच्या मधामध्ये लुडबुड करायची नाही. आपली पिशवी उचलायची, वापस यायचं. आता पुष्कळ बायकांना सवय, राखी बांधायला जातात, 100 रुपये भावानं टाकले तर कुरकुर करतात. असं करायचं नाही. याला स्वार्थपणा म्हटलं जातो महाराज. तुमच्या संसारामध्ये तुम्हाला काय कमी असेल, काय नसेल, हक्काचा माणूस तुमचा घरी बसलाय त्याला सांगायचं. भावानं पैसे कमी टाकले म्हणून भावावर राग धरायचा नाही, विचार तो करायचा. त्यालाही त्याचा परिवार आहे, त्यालाही त्याचा प्रपंच आहे, हा विचार करायचा. तरच तुम्ही माहेरी सुरक्षित आहात. जर तुम्ही तिथं जाऊन कुरकुर केली तर भावजाई उद्याच तुमची हकालपट्टी करते काय. आणि हेच माता सतीच्या प्रसंगावरून सांगितलेलं आहे. बहिणी श्रीमंत आहे, माता सती त्यांना दिसायला गरीब आहे, त्यांनी विचारलं नाही. 2 बहिणी श्रीमंत असेल, 1 बहीण गरीब असेल, बहिणी आपला रंग दाखवतात महाराज, कामी येत नाही. हेच तुम्हाला सांगतो, कोणी कधीही कोणाच्या कामात येत नसतं. शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं. म्हणून आपलं घर सोडण्याचा विचार कधी करायचा नाही महाराज. एक निष्ठता घेऊन त्या ठिकाणी राहत असाल तरच तुम्ही सुरक्षित असाल. नाही तर माता सती सारखी दुर्गती तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. कामदेवाच्या जवळ नारायण गेले. सांगितलं म्हणे, कामदेवा म्हणे जगत कल्याण साधायचंय, भगवान शिवाची समाधी तुला तोडावीच लागेल. कामदेव म्हणला, नाही प्रभू, मी हे पाप कधी करणार नाही. कारण ते आशुतोष आहे, ते सदाशिव आहे, ते निर्विकल्प आहे, निर्विकारी आहे, ते सदानंद आहे, ते चिदानंद आहे. प्रभू, जर त्यांची समाधी मी भंग केली तर मला काय पाप लागेल याची कल्पना तुम्हाला तरी आहे का. त्यावेळेला नारायण म्हणाले, हे बघ, काही काही कारणासाठी स्वतःच्या जीवाचा बळी सुद्धा द्यावा लागतो. आणि हे मी तुला म्हणत नाहीये, जर तुझा बळी दिला नाही तर तू सुद्धा तारकासुराच्या प्रकोपापासून वाचू शकणार नाही. तुला बळी द्यावाच लागेल. जगत कल्याण आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि आज तुला संतांची भूमिका निभवायची आहे कामदेवा. सगळे देव कामदेवाला समजवत आहे, पण कामदेव ऐकत नाही. शेवटी नारायण विचार करत आहे, म्हणले ठीक आहे, जर तुझी हीच इच्छा आहे
तर मग तारकासूर ज्या वेळेला तुझ्यावर आक्रमण करेल आणि तुला कैदेमध्ये ठेवेल, त्यावेळेला कुठल्याच यज्ञाची आहुती, कुठल्याच यज्ञाचा आविर्भाव तुला प्राप्त होणार नाही. त्यावेळेला मात्र माझ्याकडे येऊ नको. जर तुला जगाचं कल्याण करायचं असेल तर सांगतो मी तसं कर. कामदेवानं 3 वर्षापर्यंत विचार केलेला आहे. साधारण आता ते ब्रह्मदेवाचे दिवस आहेत महाराज, आपला नाही. आपले दिवस वेगळे, ब्रह्मदेवाचा दिवस वेगळा महाराज. 4 चौकटीचं राज्य ब्रह्मदेवाचं आहे. ज्या वेळेला आपले 12 वर्ष होतात, लक्षात घ्या आता, ज्या वेळेला आपले 12 वर्ष होतात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे. आपले 12 वर्ष त्याचा 1 दिवस आहे. मग आपले 12,000 वर्ष म्हणजे त्याचे किती झाले असतील, गणित तुम्ही लावा, मी करणार नाही. त्यानंतर महाराज यानं 3 वर्षापर्यंत विचार केला आणि 3 वर्ष दृढ निश्चयाच्या समाधीमध्ये भगवान शिव बसलेले आहेत. काय करावं काही सुचेना. आणि अशातच माता सती हिचा दुसरा जन्म झाला महाराज. तो म्हणजे एका पक्षिणीच्या रूपामध्ये. का पक्षिणीच्या रूपामध्ये जन्म झाला माता पार्वतीचा? याचंही कारण आहे. जरी भगवान शिवाच्या अपमानासाठी तिनं तिचा देह खर्ची पाडला, पण त्या यज्ञामध्ये विघ्न आणण्याचं पाप तिच्या मस्तकावर बसलेलं आहे. बघा, प्रत्यक्ष आदिमाया, प्रत्यक्ष जगतजननी, प्रत्यक्ष जगताची माता, प्रत्यक्ष भगवती, तिनं यज्ञामध्ये विघ्न आणलं तर तिच्या मस्तकावर पाप बसलं. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, आपल्यावर जर कुठलं पाप बसू नये असं वाटत असेल तर कथेमध्ये गेल्यानंतर शांतता ठेवावी महाराज. तुम्ही मगाशी आल्या सगळ्याजणी इथं चपला घालून आल्या ना, चपला घालूनच बसल्या. हे कथेमधलं पाप आहे. तुम्ही नाही, 2-3 होत्या मगाशी इथं. ते पाप आहे. कशाचं? कथेचं. कथेमध्ये विक्षेप आणल्याचं पाप तुमच्या मस्तकावर बसत असतं आणि त्या पापापासून तुम्ही वाचा ही माझी आत्मीयता आहे. म्हणून मी तुम्हाला तळमळ करून सांगत असतो. कथेमध्ये कोणाशी बोलायचं नसतं, कोणाला काही विचारायचं नसतं, कोणाला काही सांगायचं नसतं. आपल्याला माहित जरी, पुष्कळ लोकांना सवय असते, आपल्याला एखादी गोष्ट माहित असते, महाराज ती गोष्ट आपल्याला सांगत असतात, सांगितल्यानंतर आपण त्या दुसऱ्याला सांगत असतो आणि ते जर खरं निघालं जमलं का नाही, होय का नाही म्हणते ती. हे सुद्धा पाप आहे. काय खरं सांगतो असं अजिबात करायचं नाही. जे माहित आहे ते देवाला सांगायचं महाराज. फार सुंदर वर्णन सांगितलेलं आहे. मग कुठली पक्षिणी झाली असेल माता सती? काय असेल नाव तिचं? कोकिळा. आणि या कोकिळेनं कुंजवनामध्ये जाऊन भगवान शिवाची आराधना केलेली आहे. तिला मधुरकंठी होण्याचं वरदान ब्रह्माजीनं दिलेलं आहे महाराज. वर्ण तिचा काळा आहे पण तिचा गळा मात्र मधुर आहे. कारण त्या मधुर आर्त भावानं तिनं भगवान शिवाची तपश्चर्या केली आहे. आणि तप करत असताना करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहतमवेतं वा क्षरोमे तक्षमस्तव. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. बघा ती काय म्हणते तपश्चर्येमध्ये, प्रभो जे कर्म मी केलं ते कर्म चुकीचं होतं. प्रभो रागाच्या भरामध्ये माझ्या हातानं ते पाप घडलं. प्रभो ते पाप घडलं म्हणून मला हा 1,84,चा फेरा भोगावा लागत आहे. प्रभो मला तेव्हा समजलं नाही, आवेशाच्या भारामध्ये मी ती करून बसले. पण या जन्मात त्या जन्मामध्ये तुमची क्षमा मागण्याची संधी मला मिळाली नाही. म्हणून प्रभो या जन्मात मी तुमची क्षमा मागते. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. हे करुणेचा अवतार असणारे भोलेनाथ, तुम्ही माझ्यावर कृपा करा महाराज. त्याच्यानंतर तो जन्म संपला आणि तो जन्म संपल्यानंतर माता पार्वतीचा 3रा जन्म झाला. आणि तो 3रा जन्म म्हणजे हिमालय पर्वताच्या घरी मैना राणीच्या पोटी माता पार्वती हिचा जन्म झाला महाराज. पर्वत कन्या म्हणून पार्वती आहे, लक्षात घ्या. आता पार्वतीचा अनेक अर्थही निघू शकतो. आता तो अर्थ म्हणजे कोणता? पार्वती तिच्या कलागुणांचा 64 कला तिच्या जवळ आहे. तिच्या 64 कलांचा वाव जगात दुसऱ्या कोणाकडे नाही आहे. त्याचा ना अंत आहे, ना आदी आहे, ना पार आहे.
ते पाराच्या पलीकडलंय म्हणून ती पार्वती आहे. आणि त्या पार्वतीचा अपभ्रंश आम्ही लोकांनी केला. कुठं कुठं तिला पार्वती म्हणतात तर कुठं कुठं तिला पारावती म्हणतात. ना ते पार्वती आहे ना ते पारावती आहे. तुम्हाला सांगतो, उच्चार स्पष्ट करत चला. पार्वती, पारावती म्हटलं अर्थ बदलला, पार्वती म्हटलं अर्थ बदलला. पार्वती, पार्वती दिली म्हणजे पार्वती दिली, पारावती कायची बतीन कायचं काय जाऊ द्या ते आता. आणि अशा माता पार्वतीचा अवतार हिमालय पर्वताच्या घरी झाला महाराज. हिमालयाला आनंदी आनंद आहे. हिमालय पर्वत सजवला, नाना वृक्ष पर्वत वेली नद्या सगळं महाराज आनंदी आनंद आहे. सुगंधी वारे वाहू लागले आहे. मधुर मंधुर ध्वनी या ठिकाणी वाजत आहे. लोक त्या ठिकाणी येत आहे. देवता तिचं दर्शन करत आहे, तिला बघत आहे महाराज, पाण्यामध्ये झुलत आहे. आईला आनंद होतो आहे, ते वर्णनच करता येत नाही महाराज. आणि त्या लीलेमध्ये 3 वर्ष कसे निघून गेले याचा पत्ता लागलेला नाही महाराज. आता तो पत्ता लागला नाही. माता पार्वती थोडीशी मोठी झाली, रेशमी वस्त्र परिधान केले, सोड्याचे झांजर पायामध्ये बांधले महाराज. नवरत्नांच्या कडे तिच्या हातामध्ये आहे. मुखावर अस्खलित तेज आहे. तिच्या मुखाकडे पाहू सुद्धा शकत नाही. केश भार मोकळा लोंबत आहे. दोन्ही कपाळाच्या मध्ये कुंकवाचा टिळा लावलेला आहे. त्याच्या खाली थोडस ती भस्म लावतीये. का? कारण तिला माहिती आहे भगवान शिव भस्मांग रागाय, आणि जे भगवान शिव आहे त्याच्याशिवाय शक्ती राहू शकत नाही. आणि जेव्हा पर्वतावरून खाली उतरायची महाराज तर तिच्या पैंजणांच्या पायानं नाद तयार व्हायचा आणि त्या नादामध्ये सगळं रान त्या ठिकाणी डोलू लागायचं महाराज. सगळे देव त्या ठिकाणी येतात. फार सुंदर वर्णन, हात वर करायचे सगळ्यांनी, टाळी वाजवायची आहे. आणि माता पार्वतीचं वर्णन आहे महाराज. आणि बघा ना काय सुंदर वर्णन. हात वर म्हटलं ना मी, तर सगळे मच्छर आणून सोडे. हात खाली करायचे नाही, टाळी वाजवायची. छोम छोम छननन बाजे जे मैया पावे जया, छोम छोम छननन बाजे जे मैया पावे जया, छुम छननन बाजे मैया पावे जया, छुम छननन बाजे मैया पावे जया, झूम झूम छननन बाजे जे मैया पावे जया, झूम झूम छननन बाजे जे मैया पावे जया, छुम छननन बाजे मैया पावे जया, छुम छननन बाजे मैया पावे जया. जय माता की. कौन गड़ावे मैया पावे जया, 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 कौन उड़ावे उड़िया मैया पावे जया, झूम छननन बाजे जे मैया पावे जया. मैया पावे जया, सुजरा गड़ावे मैया पावे जया, सुंदरा गड़ावे मैया पावे जया, सुजरा गड़ावे मैया पावे जया, सुंदरा गड़ावे मैया पावे जया, तरज उड़ावे उड़ैया मैया पावे जया, उड़ावे उड़ैया मैया पावे जया, पावे जया 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 मैया पावे जया. झूम छननन बाजे
चुप छनन बाजे मैया पाओ पैरिया चुप छनन बाजे मैया पाओ पैरिया चुप चुप छनन बाजे मैया पाओ पैरिया चुप चुप छनन बाजे मैया पाओ मैया पाओ पैरिया मैया पाओ पैरिया. आणि मातेचं ते वर्णन महाराज फार सुंदर आहे. आणि एक दिवस स्वारी आली नारायण नारायण. हिमालयाला आतमध्ये वर्दी दिलीये. देवर्षी नारद आले आणि नारदाचं स्वागत झालं महाराज. स्वागत झालं, आतमध्ये नेलं, सिंहासनावर बसवलं, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. हिमालय पर्वत म्हणतो देवर्षे आज तुम्ही या ठिकाणी आलात तरी कसे. म्हणे मला असं कळलं का तुझ्या घरी कन्येचा जन्म झाला. म्हणे हो. तुला कन्यारत्न प्राप्त झालं. म्हणे हो. हिमालयाला खूप आनंद आहे महाराज. जेवढा मुलगा त्याला झाला नाही तेवढा जेव्हा मुलगा झाला होता तेव्हा आनंद झाला नाही ना, तेव्हा कन्या झाली तेव्हा आनंद झाला होता. तुम्हाला मी एक सांगतो, ते मुलगा बिलगा होण्याच्या नादी पडायचं नाही. जे झालं ते झालं. काय एक सांगू तुम्हाला, मुलगा भाग्यानं होतो नाही. लोक मला म्हणतात काही काही नाही वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. तेच दिवा घर पेटवते मग पुढं. तुम्हाला सांगतो वंशाचा दिवा, वंशाचा दिवा. अरे पण तो दिवा लागण्यासाठी पंथी तर लागेल का नाही. दिवा केव्हा होईल तो, ते वात त्याच्यामध्ये टाकल तेव्हा ते वात तर लागेल का नाही म्हणले त्याच्यामध्ये. तुम्हाला मी एक सांगतो अजिबात नाही. मुलगा होतो भाग्यानं आणि मुलगी होत असते सौभाग्यानं महाराज. मग तुम्ही असं म्हणाल का हो मुलाला दया माया नसते का. कोण म्हणतं दया माया नसते. मुलालाही दया असते, मुलालाही माया असते, मुलालाही सगळ्या गोष्टी त्यात असतात महाराजा. असं म्हणत नाही. काय फक्त ऍडजस्टमेंट करायला शिका आणि समजून घ्यायला शिका. नाही तर पुष्कळ लोकांच्या तक्रारी असतात, सून आल्यापासून पोरगा बिघडला. अजिबात तसं नसतं. कारण त्याला तसं वागावं लागतं. त्याला इकडे आड आहे तिकडे वीर आहे महाराज. मग कोणीतरी एखाद्याला पाय मागं घ्यावा लागतो, कोणीतरी त्याला समजून घ्यावं लागत असतं. आणि तुम्हाला एक सांगतो, मुलगी चांगली मुलगी चांगली मुलगी चांगली मिरवायचं नाही. कितीही तुम्ही मुलगी चांगली म्हणून मिरवलं, शेवटी खांद्यावर पोरगाच नेत असतो हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला सांगतो दोन्ही गोष्टी त्या बरोबर असतात. फक्त ऍडजस्टमेंट करायला शिका. हो नाही तर काही काही बायांना सवय असते साखर इतकीच घातली का चहामध्ये. ए पोरी ए भानामते तू तू बोल नको. हा भाजीला तेल इतकंच टाकलं का. माझ्या काळामध्ये आम्ही पावभर तेल महिनाभर पुरवायचो असं काही काही सांगतात. अगं पण तुझ्यात आणि तिच्यात फरक आहे ना. तुझ्या नवऱ्याला 100 रुपये पगार होता, त्या 100 रुपयात तुला महिना काढायचा. तिच्या नवऱ्याला 50,000 आहे ना आता. तेल वाटीभर टाकू दे, तिला तेल अंगावर घेऊ दे. तुला काय करायचं, 2 वेळा मिळतं घी नको मुगी मुगी. कशाला लुडबुड करते त्यांच्या मनामध्ये. नाही तिनं मला सांगितलं नाही, तुला सांगून तू काय करणार. हरिनाम घे ना, हरिनाम घे. तुम्हाला एक सांगू का, जर सुनेनं